नमस्कार, जय श्रीराम. मी अभय पवार. अभय ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्योतिषशास्त्र किंवा अंगलक्षणशास्त्र नाही किंवा वास्तुशास्त्र नाही, तर तंत्र, यंत्र आणि मंत्र यापैकी यंत्रशक्तीविषयी थोडीशी ओळख करून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की मानवी जीवन समृद्ध करण्याकरता ज्या गोष्टींचा आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून हातभार लागलेला आहे, त्यामध्ये या तीनही म्हणजे तंत्र, यंत्र आणि मंत्र यांचा खूप मोठा सहभाग आहे. धर्मो रक्षती रक्षिता या सिद्धांतानुसार माणसाने धर्माचं पालन करण्याकरता या तीनही राजमार्गांचा पुरेपूर उपयोग करून आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे. तसंच अनेक योगीजनांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. सामान्य माणसांनी आपल्या जीवनातल्या सामान्य गरजा, त्या अनेक महत्वाकांक्षा, इच्छित महत्वाकांक्षा प्राप्त करून घेतल्या आणि त्यातून आपलं जीवन या तिन्हीच्या माध्यमातून समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी आज आपण यंत्रशक्ती याची थोडीशी ओळख करून घेणार आहोत. ज्या काळात संसाधनांची कमतरता होती, म्हणजे कोणतीच संसाधनं उपलब्ध नव्हती, त्या काळात देखील मानवाने पर्वतांवर, गुहांमध्ये, कातळ दगडांवर, गुंफांमध्ये, लेण्यांच्या माध्यमातून, वृक्षांच्या माध्यमातून, अनेक जैविक वस्तूंच्या माध्यमातून यंत्रांची निर्मिती केली आणि त्याचं विधिविधानासहित पूजन करून स्वतःच्या साधना बळावर ही यंत्र सिद्ध देखील केली. त्यातूनच ऊर्जा शक्ती प्राप्त करून त्याचा उपयोग स्वकल्याणासाठी आणि जनकल्याणासाठी देखील केला. इतकंच नव्हे तर आजच्या काळासाठी एक मार्गदर्शक पथही तयार करून ठेवला. जसं जसं मानवी जीवन समृद्ध होत गेलं, नवनवीन संसाधनांची निर्मिती होत गेली आणि त्यातून यंत्रांच्या निर्मिती कार्यामध्ये जी जी सामुग्री त्या काळी प्रयुक्त होती, त्यातही बदल झाला. पण यंत्रशक्तीची क्षमता आणि विधिविधान ह्या दोन्ही गोष्टी कायमच राहिल्या. हे खरं आहे की हल्लीच्या काळात सगळ्याच गोष्टी धाब्यावर बसवल्या जातात, पण असो, आज तो आपल्या चर्चेचा विषय नाही. आज टीका करण्याचा विषय नाही. पण बदलत्या काळानुसार यंत्रांची निर्मिती, स्फटिक म्हणजेच अनेक प्रकारचे जे क्रिस्टल आज आपण पाहतो, त्या क्रिस्टल्सच्या माध्यमातून रत्न, सोनं, चांदी, तांब, कांस्य, पितळ, लोह, शिस, त्रिधातू, पंचधातू आणि आपल्याला सहज उपलब्ध असणारी भुर्जपत्र जी आहेत आणि कागदावर देखील हल्ली यंत्र बनू लागलेली आहेत. जसजसं बदलत्या काळानुसार यंत्रांच्या निर्मितीच्या सामग्रीत बदल झाला, तसंच वापरकर्त्यांच्या मानसिकतेतही बदल झाला. मग तिथे स्वसंरक्षणाचा किंवा जनकल्याणाचा, स्वकल्याणाचा हा भाग बाजूला ठेवून तिथे परपीडा आणि इतरांना भयभीत करणं हा हेतू जास्त डोकं वर काढू लागला. म्हणून पुढील काळामध्ये स्वकल्याणासाठी, जनकल्याणासाठी, स्वउन्नतीसाठी आपण ह्या यंत्रांचा वापर कशा प्रकारे करून घ्यायचा याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि जी यंत्रशक्ती अणुशक्तीपेक्षा देखील प्रबळ आहे, अशा यंत्रशक्तीच्या माध्यमातून आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी काही गोष्टी जाणून घेणार आहोत, शिकणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय श्रीराम.